राज्यामध्ये खरं तर या कालावधीमध्ये बरेचसे प्रकल्प पूर्ण झाले, प्रत्यक्षात त्याच्यावरून वाहतूक सुरू झाली. या रस्त्याला नेमकी काय अडचण आहे की इतके वर्ष होऊ नये? इथे स्थानिक जे आमदार बिमदार सगळे लोक जी मंडळी आहेत, राजकीय हस्तक्षेपामुळे या सगळ्या गोष्टी होत नाही आहेत. मागे मी एकदा नितीन गडकरींना मी फोन केला होता या बाबतीत. मी त्यांना विचारलं होतं, मी एकदा बोललो पण होतो, पण गडकरींनी मला याचं उत्तर दिलं होतं की कॉन्ट्रॅक्टर कंटाळून निघून गेले. आता नितीन गडकरी जे या रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टींचे केंद्रीय मंत्री आहेत, ते जर समजा कोकणातल्या कंत्राटदारांबद्दल कंटाळून निघून गेले असं जर म्हणत असतील तर ते कंटाळले कोणामुळे, कशामुळे कंटाळले? आत्तापर्यंतचा रिवाज असा आहे की तुम्हाला जर रस्ता बांधायचा असेल तर ज्याला लँड ॲक्विजिशन म्हणतो, ती लँड ॲक्विजिशन ही सरकारने करून द्यायची असते आणि मग पुढे कंत्राटदार ती गोष्ट करतो. हे सगळे रस्ते करत असताना प्रत्येक वेळेला हाच प्रॉब्लेम आलेला आहे की जागा संपादित केलेली नाही, कंत्राटदाराला कंत्राट देऊन मोकळे झालेत, पैसे गेलेत, पैशातनं त्यांचे टक्के गेलेले आहेत आणि रस्ता तिकडेच आहे. हे वर्षानुवर्ष ह्याच गोष्टी होत राहिल्या, अशाच होत आहेत. आत्ता नवीन बांधलेल्या रस्त्यावर मी आलोय, काय अवस्था आहे नवीन बांधलेल्या रस्त्याची? मला आता हे काहीतरी त्या इथे घेऊन जात आहेत कुठे त्या बायपास, तर मी त्यांना तेच विचारलं, म्हटलं नुसत्या एका बायपासने काय होणार आहे? बनवलेला रस्ता, नवीन बनवलेला रस्ता हा पण जर खराब होणार असेल त्या बायपासने काय होणार आहे? 2 किलोमीटरच्या काय? आपण राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातले टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे. आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू आहे. तो बाकी काय सुरू आहे मला जरा सांगा महाराष्ट्रात? आता हे तिसऱ्या मुंबईचं केलंय, बरोबर आहे? आता हे तिसरे मुंबई हे सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे. ही तिसरी मुंबई आता काय, तिसरी मुंबई काय, दुसरी मुंबई काय चालू आहे, ह्या तिसऱ्या मुंबईची जाहीर केलंय. आता मी तुम्हाला साधी गोष्ट फक्त वाचून दाखवतो. या तिसऱ्या मुंबईमध्ये काय गोष्टी येणार आहेत तर इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, संशोधन संस्था आणि बीकेसी पेक्षाही मोठं व्यावसायिक केंद्र उभारलं जाणार आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जागतिक तंत्रज्ञान कंपन्या आणि उच्च मूल्य सेवा उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे इथे कोण, तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय हे महाराष्ट्राला माहिती आहे का? महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी? म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे, तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार आणि त्याच्या समोर ही तिसरी मुंबई उभी राहणार, काय ह्याला काय करायचंय ते, आणि तो फक्त बघत राहणार. म्हणजे ह्या संपूर्ण पेण, पनवेल, उरण ह्या सगळ्या भागातली जी रायगड जिल्ह्यातली जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना काही सांगणार आहोत का आपण? त्यांना काही तयार करतोय का आपण की परत बाहेरच्या राज्यांमधून लोक येणार, पुन्हा इथे नवीन वसाहत होणार? आज जे पुण्याची वाट लागली आहे, जी आपल्या बाकीच्या शहरांची जी वाट लागते, बाहेर कळतंय, बाहेरच्या राज्यांमध्ये कळतंय की काय होणार आहे, त्याप्रमाणे त्यांच्या पोरापोरींना तयार करतायत ते आणि महाराष्ट्रात पाठवत आहेत. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना काही माहित नाही की इथे काय होणार आहे, काय घडणार आहे. त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली जात नाहीये की बाबा तुम्ही कुठच्या गोष्टींच्या तयारीला लागा, आपल्याकडे काय गोष्टी येणार आहेत, काही माहिती नाहीये. शहरं उभी करायची, रस्त्यांची वाट लावून टाकायची, त्याच्यामध्ये जमिनी विकायच्या आणि जमिनी विकणे एवढा एकमेव धंदा महाराष्ट्रात सुरू आहे. आता कोकणात तर सर्वात जास्ती. कधी कधी वाटतं आता कुठच्याही डेव्हलपमेंटला विरोध करण्यासारखं काही नाहीये, परंतु कोकणाची परिस्थिती पाहिली तर डेव्हलपमेंट नको अशी परिस्थिती आहे आज. कारण ती जर समजा स्थानिक लोकांच्या जर वाट्याला येणार नसेल तर ही डेव्हलपमेंट काय करायची? म्हणजे स्थानिकांच्या काय म्हणतो त्याला जीवावरती ह्या सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या, त्यांच्याकडनं जमिनी घ्यायच्या,
आणि त्यांना उद्ध्वस्त करायचं. हा जो जमीन मालक आहे हा काय करेल मला जरा सांगा ह्याच्या पुढे. त्यांची मुलं पोरं पोरी काय करतील? काय चाटायचे ते रस्ते? आमच्याकडची जमीन, आमच्याकडचं पाणी, आमच्याकडची वीज, आणि ह्याच्यावर पोचले कोण जाणार? बाहेरचे. महाराष्ट्रामधल्या मुलामुलींच्या उपयोगाची जर समजा प्रगती, डेव्हलपमेंट ही जर होत नसेल, काय चाटायची ती प्रगती? हे कोणासाठी सुरू आहे? मोठे जमिनीचे तुकडे काढायचे. अरे ह्या सगळ्या आता कुठून डेव्हलपमेंट होते यांच्या लोकांना माहिती आहे, आमदारांना माहिती आहे. हे जमिनी घेत सुटणार आणि मग ते सरकारला विकणार. मग सरकार कोणाला तरी अजून कुठचे उद्योग अदानी बिदानीला देणार, त्याच्या घशात घालणार. हेच सुरू आहे. आपण आपली पत्रकार परिषद घेत बसू. मला असं वाटतं स्थानिकांना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. त्यांनी या गोष्टींना विरोध करणं गरजेचं आहे. सगळ्या ठिकाणी नुसते आपले तटकरे, तटकऱ्यांची मुलगी, त्याच्यानंतर तो कोण ठाकूरांचा मुलगा आहे, त्याच्यानंतर अजून कोणतरी, हेच सुरू आहे. आणि आमच्या लोकांना समजत नाहीये की काय प्रकारचं पुढे काय त्यांच्या समोर आयुष्यात वाढून ठेवलेलं आहे. का आईने अंधकार निवडणुकीच्या तोंडावरती फक्त पैसे घ्यायचे आणि काही जे आता पैसे वाटायचे, बस मतदान होत आहे, आमदार निवडून येत आहेत, खासदार निवडून येत आहेत, आमच्या पायाखालच्या जमिनी जात आहेत, जाऊ देत. असाच महाराष्ट्र विकला जाणार. सर्वाधिक उद्योग किंवा सर्वाधिक गोष्टी या रायगड जिथे आपण आता आहोत या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. पण इथेच पालकमंत्री पदावरून वाद सुद्धा सातत्यानं, मला ते फालतू गोष्टी आहेत, त्या अत्यंत फालतू गोष्टी आहेत. पालकमंत्री, पालक म्हणजे कोण? आईबाप ना. त्यांना आईबाप मानायचे का? माझं मत आहे, सरकार नावाची एक गोष्ट असते. सरकारने ह्या गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतात. सरकारने आपल्या लोकांचं जे काही हित आहे ते सांभाळायचं असतं. हे काय पालकमंत्र्याचं काम नाहीये ना. म्हणजे आता त्या सिंगापूरच्या कुठच्याही कंपनीला सांगितलेलं की 30 आठवड्याच्या आत आम्हाला संपूर्ण आराखडा आखून द्यायचा आहे. माहितीये का रायगडला? आमच्या मुलामुलींना माहिती आहे का कोणत्या प्रकारचे जॉब्स येणार आहेत? काही कल्पना आहे का आपल्याला? काही माहिती नाहीये. रस्ते करायचे नाहीत, उद्योग कुठचे येतात ते दाखवायचे नाहीत, सांगायचे नाहीत, सगळं लपवून ठेवायचं. सोयीस्कर सर्वसामान्य लोकांना अंधारात ठेवलं जाते. अर्थातच. मग म्हणजे काय? ते कोणाच्या, ते उद्योगपतींच्या हिताचं सगळं सुरू आहे ना. अजून काय सुरू आहे? एक जून पर्यंत, 1 जून 2026 पर्यंत हे सगळं काम होईल अशी ग्वाही सुनील तटकरे यांनी दिली होती. मंत्री भरत गोगावले यांनी पाहणी सुद्धा केली होती. 15 वर्ष ऐकतोय ना आपण. हे किती ग्वाह्या झाल्या आतापर्यंत? आत्ता ही परिस्थिती आहे, बरोबर आहे. परत तुम्ही उद्या येणारच आहात गणपतीच्या वेळेला. मग आमच्या चाकरमानी कसे अडकले आहेत आणि मग कसे खड्डे पडले आहेत. वर्षानुवर्ष ते, मला असं वाटतं 15 वर्षापूर्वीचं फुटेज काढून जरी तुम्ही आता दाखवलं तरी तेच आहे. नवीन कशाला पाहिजे तुम्हाला? यावर्षी तेच चित्र आहे. कारण अनेक चाकरमानी रस्ता खराब असल्यामुळे ट्रेनचा पर्याय घेतला. तर अजूनपर्यंत 30 गोष्ट सुरू आहे असं कोणाला असं वाटतं का तुम्हाला? 30 गोष्ट म्हणजे गेली, मला असं वाटतं स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेच सुरू आहे ना. आपल्याकडे अजूनही कोणत्या प्रकारचे नवीन विषयच आहेत त्या निवडणुकीला. आम्ही नोकऱ्या देऊ, आम्ही पाणी देऊ, आम्ही रस्ते देऊ, हेच सुरू आहे अजून. मी मागे एकदा माझ्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं, मी एकदा स्वित्झर्लंडला गेलो होतो, बरीच वर्ष झाली त्याला. आणि तिथे गेल्यानंतर मला सगळी तो देश फिरत असताना मला पहिला प्रश्न पडला, तिथला विरोधी पक्ष भांडतो कशावर? सगळं सुंदर आहे, सगळ्या नोकऱ्या आहेत, गाड्या आहेत, सगळं छान आहे. मग तिकडचा विरोधी पक्ष काय म्हणतो? काय देऊ? आपल्याकडे हेच सुरू आहे.
वर्षानुवर्ष आपण त्याच विषयांवरती निवडणुका लढतो, तेच विषय सुरू आहेत. काही त्याच्यामध्ये बदल नाही. तुम्ही सर, आता तिसऱ्या रस्ते- मुंबईवरती बोललात, परंतु मुख्यमंत्र्यांकडून असं वारंवार सांगितलं की जेव्हा कुठे विकास होत असेल तेव्हा सुरुवातीला विरोधकांकडून विरोधच होतो, त्यानंतर अरे विकासाला विरोध नाहीये. माझं म्हणणे माणसांना अंधारात ठेवू नका. इथल्या मुलामुली आपण तेच बोलतोय का? साहेब, एक प्रश्न माणगाव आणि रोहा यामध्ये मुंबई दिल्ली कॉरिडॉर येणार होते आणि त्यासाठी शेतकऱ्यांची सुरुवातीला भूसंपादन जागा काढण्यात आली आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं की रासायनिक जे कारखाने आहेत ते येणार नाही. मात्र आता प्रत्यक्षात जे आहे ते रासायनिक कारखाने अरे आहेत मी मागे पण एकदा इथे कोकणामध्ये आलो असताना मी म्हटलं होतं की तुम्ही हे जे उद्योग येत आहेत ह्यांच्यामध्ये पार्टनर व्हा. कळलं का? तुम्ही जमिनी विकून तुमचा विषय संपला. आपण एक त्यातलं सुंदर उदाहरण जर समजा आपण बघितलं तर पुण्यामध्ये मगरपट्टा, बरोबर आहे. सगळे शेतकरी एकत्र आले, सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून एक मोठ्या प्रकारचा एक प्रकल्प उभा केला, बरोबर आहे. ते जमीन मालकही राहिले आणि प्रकल्पाचे मालकही राहिले. मग ही गोष्ट आपल्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय नाही होत? तुम्हाला कोणतरी येतं, तुम्हाला जमीन विकायला सांगतं, तुम्ही काहीतरी पैसे घेता आणि मोकळे होत आहे म्हणजे काय? मी अनेकदा सांगत आलेलो आहे, तुमचं अस्तित्व ही तुमची जमीन आहे. तुमच्या पायाखालची जमीन गेली की तुम्ही कोणत्याही भागाचे कोणी नाही आहात. तुम्ही तुमचं अस्तित्व संपलं. हे रासायनिक कारखाने बिरखाने खूप नंतरची गोष्ट. पहिली जमीन विकणं इथून पहिली सुरुवात आहे. बोल. स्थानिक नेत्यांचा मोठा अपयश आहे का? कारण सरकारपेक्षाही जास्त, कारण की नारायण राणे असतील किंवा सुनील तटकरे असतील. प्रश्न असा आहे की ह्या सगळ्यांनी मिळून एका गोष्टींचा विचार केला पाहिजे की आमच्या कोकणाचं काय होणार. हे बघा, प्रश्न असा आहे की हे जर समजा सगळे आमदार एका आवाजात बोलले असते तर इतकी वर्ष लागली असती का रस्त्याला? म्हणजे कोकणात रस्त्यावरून फिरताना रस्ते लागणं काय असतं एखाद्या गोष्टीचे, हे कळतं आपल्याला. सर, प्रश्न असा आहे की एक सेकंड, या ठिकाणी स्थलांतर थांबत नाही. गेले कित्येक वर्षापासून कोकणात बरेच नेते काम करतात. तर स्थलांतरावरती आपण काय काम करणार आहात का? आणि लोकल ट्रेन सुरू होत नाही मानगावपर्यंत. काय स्थलांतर? इथल्या लोकांना जॉब नाहीत, नोकऱ्या, त्याच्यामुळे ते मुंबईला जातात, पुण्याला जातात. तर ह्या ठिकाणी गावाच्या गाव बंद पडलेले आहेत. त्याच्यासाठी काय उपाययोजना होणार आहे की नाही? अरे मग मी आता काय बोललो रे तुम्हाला माझ्या बोलण्याचा हे कळत नाही का रे? की जर समजा इथे या गोष्टी येत आहेत तर तुम्हाला समजल्या पाहिजेत ना रे. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही शोधल्या पाहिजेत ना. तुम्ही लोकांचं प्रबोधन केलं पाहिजेत ना. तुम्ही स्थानिक आहात ना की नाही आहेस? स्थानिक आहेस, मग त्या गोष्टी केल्या पाहिजेत ना. लोकांना जर समजत नसेल तर ते शोधत जाणारच आहेत ना बाहेर. त्यासाठी एमआयडीसी वगैरे असे प्रकल्प येतील किंवा एमआयडीसी वगैरे, अहो एमआयडीसी कुठे घेऊन बसलाय? मी आता काय वाचून दाखवलं तुम्हाला? सरकारचं इथे काय आणायचं चालू आहे आणि इथल्या लोकांना, स्थानिकांना माहिती नाहीये इथे काय येणार आहे. तुम्हाला कळते का प्रकल्प काय आहे तो? समजतंय का? तुम्ही कुठच्या एमआयडीसी जुन्या गोष्टीत राहू नका आता. सर, मुंबई गोवा महामार्गावर खारपाडा आहे आणि सुकेळी किल्ला अशा 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोल आहे आणि त्याचा भूदंड मोठा पडणार आहे. असं तर एकदा सर तुम्ही सांगितलं की केंद्रीय मंत्रींनी स्वतः हात टेकलेले, मग याच्यात सोल्युशन काय आहे? 17 वर्षाचा एखादा प्रकल्प रखडतो, मंत्री होऊन जातात, आमदार येऊन जातात, सरकार बदलतात, मग आता याच्यावर सोल्युशन काय? कारण 1.5 वर्षांपूर्वी बघा, याच्या आंदोलन पण केली. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना की ह्या सगळ्या याच्यामध्ये सोल्युशन हे सत्ता बदल एवढंच आहे. माणसं बदलणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला इतकी वर्ष तर 30 माणसं तुम्ही निवडून देणार असाल आणि त्याच विषयांवरती जर समजा तुम्ही बोलणार असाल, उपयोग काय त्याचा? जे निवडून येत आहेत ते म्हणतात ह्यांना काही फरकच पडत नाही, रस्ता चांगला करायला तर वाईट ठेवा. हे काय निवडणुकीच्या वेळेला आम्हाला निवडून देत आहेत, कोणत्या का मार्गाने असे ना. एकदा हा तुम्ही त्यांचा भ्रम तोडत नाही
तोपर्यंत काहीच होणार नाही. त्यांना धक्के दिल्याशिवाय कुठेही तुम्हाला बदल आढळणार नाही. 2007 तुम्ही नाशिकचा दौरा करून आलात आणि नाशिक पुणे जो रस्ता आहे रेल्वे मार्ग जो आहे तो बदलण्यात आलेला आहे. आता आज तिथे आंदोलनं होत आहेत, तो रस्ता बंद पाडलेला आहे. जो मूळ मार्ग आहे तोच मार्ग थेट नाशिक पुणे असाच मार्ग मला माहिती नाही, मला मी पाहिलं नाही, बघतो. साहेब, रायगड पासून ते सिंधुदुर्ग मालवण पर्यंत तेच नेते आणि तेच आमदार खासदार निवडून येतात. पण मागच्या निवडणुकीचं चित्र जर पाहिलं सोशल मीडियावर अनेक वेळी आले की धमकावलं जात होतं मतदारांना, जर मतदान दिलं नाही तर तुमचा निधी बंद केला जाईल, आणि ह्या सगळ्या भीतीतून मतदारांनी मतदान केलं असं. समजा निधी येतोय असं पकडूया, तरी काय बदल होतोय? कोणता निधी येतोय जो बंद करायची धमकी दिली जाते? येऊनही उपयोग नाही ना, परिस्थिती बदलते का काही? मग मतदारांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मतदार जोपर्यंत या गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत काही गोष्टी घडणार नाहीत. असंच चालू राहणार. चला, कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.